नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे चवदार रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट तयार होणारी मसाला कारली. ही भाजी आरोग्यासाठी हेल्दी असते आणि जर तुम्ही ही भाजी बनवली तर कडवी लागणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिले कारले कापून घ्यायचे आहेत. त्यात मीठ घालून स्वच्छ पाण्याने छानपैकी कारल्यांना धुवून घ्यायचं आहे. जर आपण कारले धुवून घेतलं की थोडे कडूपणा चालले जातात. त्यानंतर 2 किंवा 3 टमाटर कापून घ्यायचे आहेत. छोटे छोटे त्याच्यामध्ये कापून घ्यायचे आहे. नंतर 5-6 कांदे कापून घ्यायचे आहेत आणि कारले आणि टमाटर हे देखील कांदे कापून झालेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये 2 चम्मच ऑइल टाकायचं आहे. 2 चम्मच ऑइल टाकून झाल्यावर त्याला छान तेलला गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यावर आपल्याला तिथे 1 चम्मच मोहरी आणि जिरा ही टाकायची आहे. मोहरी ही छान तडका झाल्यावर त्यामध्ये आपल्याला कांदे देखील ॲड करून घ्यायचे आहे. थोडे थोडे कांदे तिथे ॲड करून घ्यायचे आहे आणि छान फिरवून त्याला ब्राऊन येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे कांद्यांना. त्यानंतर त्या कांद्यामध्ये आपल्याला अद्रक लसणची पेस्ट घालून घ्यायची आहे. छान 2 चम्मच मी इथे अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर कांद्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने मीठ टाकू शकता. जेवढे आपले कारले राहणार त्यानुसार इथे मीठ टाकायचं आहे. इथे हळद टाकून घेतलेली आहे. हळद थोडंसं मी जास्तच टाकलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही इथे अर्धा चम्मच टाकून घ्यायचा आहे. छान परतवून घ्यायचं आहे आणि छान मिक्स होतपर्यंत असंच परतवून घेऊन घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कापलेले कारले देखील घालून घ्यायचं आहे. थोडे थोडे कारले ॲड करायचं आहे त्यामध्ये. हे बघा किती छान दिसते अशी ही कारल्याची भाजी. हे बघा खूप छान दिसून येऊन राहिली आहे. आणि जर आपण ही भाजी खाल्ली तर एकदम चविष्ट लागणार आपल्याला. तुम्ही एकदा बनवून बघा ही कारले. आणि जर तुम्ही दुसऱ्यांना पण दिली, ह्या लोकांना शुगर असते, त्यांना ही कारल्याची भाजी एकदम परफेक्ट राहणार आहे. म्हणजे ही कारल्याची भाजी एकदम हेल्दी असतो आणि छान परतवून घ्यायचं आहे. पूर्ण कारले टाकून झाल्यावर छान मिक्स होतपर्यंत कांदे आणि कारले छान मिक्स होतपर्यंत ते आपल्याला परतवून घ्यायचे आहे चम्मचने. आणि थोडा वेळ 5 आणि किंवा 10 मिनिट 10 मिनिट सफिशियंट आहे. 10 मिनिट तुम्ही तिथे शिजवू शकता आणि ताटी झाकायचं नाही. जर आपण ताटी वगैरे झाकलं तर ते वाफ जे आहे, जे कडूपणा आहे ते कारल्यामध्ये ॲड होऊन जातो. हे बघा कारले शिजलेली आहे. आता त्यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी 2 चम्मच इथे तिखट घालून घेत आहे छान. त्यानंतर इथे मिक्स करून घ्यायचं. तिखट घातल्यावर मिक्स करायचं आणि लो गॅसवर ठेवायचं, लो मिडियम गॅसवर. ते मग जळणार पण नाही. जर तुम्ही जास्त गॅस ठेवले तर ते पूर्णपणे ते जळून जाणार. म्हणून लो गॅसवर किंवा मिडियम गॅसवर हे ठेवू शकता. छान परतवून घ्यायचं आहे कारल्यांना. जर तुम्ही ही भाजी ट्राय करून बघितली तर तुम्ही तुमचे हात जे आहे ते चाटून बसाल. आणि ही भाजी खूप आरोग्यदायक असते आणि मी ही ट्राय केलेली आहे. खूप छान असतो. आणि यामध्ये आपण टमाटर ॲड केलेले आहे. टमाटर हे तुम्ही जास्त पण टाकू शकता. टमाटर जास्त टाकले की अजून कडूपणा हे चालले जाणार. छान परतवून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं टमाटरला. हे बघा किती छान असं खमंग असं वास येतो भाजीचं. अशी ही भाजी आहे. खूप छान असतो, खूपच म्हणजे खूपच. त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं. पाणी ॲड करून झाल्यावर 15 मिनिट या भाजीला शिजू द्यायचं. कारण की हे जे आपण मोठे मोठे कापलेले आहेत कारले ते शिजायला थोडं वेळ लागतो. परतवून घ्यायची आहे आणि 10 मिनिट शिजू द्यायचं आहे. तर अशी ही आपली झटपट रेडी मसाला कारली तयार झालेली आहे.
तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून मला सांगा की पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल. थँक यू सो मच वॉचिंग माय रेसिपी.